मित्रांनो, 2016 मध्ये एक मराठी सिनेमा आला होता, सैराट. तुम्हाला आठवतंय का? रस्त्यावरची मुलं, आर्ची पाटील, अख्खा महाराष्ट्र चंद म्हणून गाणं गुणगुणत होता. बॉलिवूडची सेलिब्रिटी आमिर खान असो किंवा दीपिका पादुकोण, सगळेच या मराठी सिनेमाचं कौतुक करत होते. लोकांनी हे गाणं भरभरून शेअर केलं, डान्स केले, रील्स बनवल्या आणि याचं कलेक्शनही फार तुफान झालं. मराठी फिल्में बिल्कुल देखता हूँ मैं. मराठी सिनेमा का रिवाइवल इससे तो अच्छी बात हो ही नहीं सकती, क्योंकि सबसे पहले मीनिंगफुल सिनेमा इसी जबान में बना है. पण आज प्रश्न असा आहे की असाच एखादा सैराट उद्या येईल का? तुम्हाला माहिती आहे का की सैराट नंतर मराठी सिनेमाची अवस्था किती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. आज आपण तेच बघणार आहोत, पण थेट उपाय सांगण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. शेवटचा मराठी सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये जाऊन कधी बघितला? नाव आठवतंय का? हा प्रश्न मी तुम्हाला का विचारला? कारण याच्या उत्तरातच याचं खरं कारण दडलंय. आपण थिएटरमध्ये जातो ना, पण कोणते सिनेमे बघायला? पुष्पा आला तर लगेच पहिल्याच दिवशी तिकीट बुक करतो. धुरंधर आला की हाऊसफुल. पण मराठी सिनेमा आला की आपण म्हणतो उठ आठवड्यातून बघूया किंवा OTT वरती येईलच. मग ही आपली चूक आहे का की आपणच आपल्या मराठी सिनेमाला स्टार बनवत नाही आहोत? मग तो स्टार दक्षिणातल्या सिनेमामधून येऊन आपल्याच मार्केटवरती राज्य करतोय. ठीक आहे, ही फक्त एक बाजू झाली, पण या संकटाला फक्त प्रेक्षकच जबाबदार आहे का की इंडस्ट्रीतल्यांनी पण काही चुका केल्यात का? चला तर आज मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो, एका सोन्याच्या काळाची गोष्ट, जो की हळूहळू संपत चाललाय. तुझ्या काकांनी घराबाहेर काढलं. तुझा काका इतका निष्ठुर असल्याचं वाटलं नव्हतं रे. अरे येड्या, लवकर गेलास. लक्ष नाहीये, पण तो आहे. त्याचं कारण आहे ना, लक्षणाशिवाय नाही बनू शकत काही. तुम्हाला जमवावं लागेल. एंड मराठी सिनेमा हैज सर्वाइव्ड इट. दैट्स द ग्रेट थिंग. और बहुत बेहतरीन फिल्म है, आप आज भी देखें. इट्स अ फैंटास्टिक फिल्म. एक वेळ होती जेव्हा मराठी सिनेमा देशाचं नेतृत्व करत होता. व्ही शांताराम, दादासाहेब फाळके यांची ही भूमी होती. मग असा काळ आला की अशी ही बनवा बनवी सारखे सिनेमा आले. लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांनी ही घराघरात नाव कमावलं. प्रेक्षक हाऊसफुल करत होते. हळूहळू एक पिढी बदलली, नवे कलाकार आले. आपण कथा सांगायचं थांबवलं. सैराटही येऊन गेला, पण त्यानंतर पुन्हा तोच सपाटा. आता असं झालंय की साधारण सिनेमा बनवायला आपल्याला 2 ते 3 कोटी रुपये खर्च हा सहजच येतो. पण यातच 90% सिनेमे हे 5 कोटी रुपये सुद्धा कमवू शकत नाही. उलट निर्मात्यांच्या डोक्यावरती कर्ज होतं. कलाकार हताश होतात, मग ते लगेच हात टेकून देतात आणि यातूनच एक वाईट साखळी तयार होते. निर्माता म्हणतो प्रेक्षक थिएटरमध्ये येत नाही, प्रेक्षक म्हणतो की निर्माते चांगले सिनेमे बनवत नाही. आता या दोघांमध्ये सलोखा आणायचा असेल तर भांडण थांबवून कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा. पण तो कोण घेणार? तुम्हाला वाटतंय की ही घडी नेमकं कोण बसवणार? सरकार, नवे दिग्दर्शक की आपण? ठीक आहे, आता वेळ आली आहे सरळ मुद्द्यावर यायची. इंडस्ट्री संपायला म्हणजेच ही अवस्था येण्यासाठी 3 प्रमुख कारणं आहेत. यातलं पहिलं कारण म्हणजेच प्रेक्षकांचा दुजाभाव. आपण आपल्याच माणसाला स्टार बनवत नाही आहोत. उदाहरण म्हणजे दक्षिण भारतामधले जे सिनेमे आहे त्याच्या तुलनेमध्ये मराठी सिनेमाची जी तिकीट विक्री आहे ती किती कमी प्रमाणात झाली आहे. दुसरं कारण म्हणजेच कंटेंटची पुनरावृत्ती. जे 90च्या काळामध्ये वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळे स्टंट करायचे ते सध्या आता होत नाहीये. अगर तूने मेरा कहना नहीं माना. डायलॉग मारताय क्या? डायलॉग मारताय पिक्चर का? फॉर एक्झाम्पल, एखादा कॉमेडी सिनेमा चालला तर सगळेच त्याची कॉपी करायला लागतात. तिसरं कारण म्हणजेच मार्केटिंगचा अभाव. आपले जे सिनेमे आहे ते शहरांपुरतेच मर्यादित राहिलेत. गावोगावी पोहोचायची ताकद आता सध्या आपण गमावली आहे. दुसरीकडे जे दक्षिण भारतातले सिनेमा आहे ते प्रचंड पैसा खर्च करून ॲडव्हर्टाइजमेंट करतात आणि राज्यामध्ये आपले जे सिनेमे आहे ते डब करून रिक्रिएट करतात. पण मित्रांनो, अजूनही आपल्याला आशा सोडायची वेळ आलेली नाहीये. ही इंडस्ट्री जर आपल्याला वाचवायची असेल तर आपल्याला एक प्रतिज्ञा करायची आहे आणि ती म्हणजेच पहिल्या दिवशी पहिल्या शोला मराठी सिनेमा बघायचा. मग तो चालेल की नाही हे नंतर बघू, पण आपण आपल्या कलाकारांना जर स्टार बनवायचं ठरवलं तरच ते शक्य आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सैराट सारखा सिनेमा थिएटरमध्ये बघून येता तर तेव्हा तुम्ही फक्त तिकीट काढत नाही तर एका स्वप्नाला तुम्ही हातभार लावता, एका कलाकाराला तुम्ही प्रोत्साहन देता, आपली संस्कृती जिवंत ठेवता. आता शेवटी तुम्हाला विचारतो की तुम्हाला मराठी सिनेमा वाचवायचा आहे का? आणि जर वाचवायचा असेल तर कमेंट्समध्ये लिहा हो वाचवायचा आहे आणि सांगा की कोणता मराठी सिनेमा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांशी हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून
प्रत्येक माणसाला या मराठी इंडस्ट्रीची एक जाणीव कळेल. आणि सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया लवकरच. धन्यवाद.